एका ठिकाणाहून ना आवाज येतोय, काय सुचतच नाही आता काय करायचं. हो, सेकंड फ्लोर आहे ना, तिथून आवाज येतोय का. हे हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज खारूला 4 दिवस झालेत की 4 दिवस झाले खारू अजून घरी आलेलं नाही आहे, म्हणून आम्ही तिला कालपासून शोधतोय. आम्ही काल पण शोधलं आणि आज पण आम्ही शोधलं, तर आम्हाला एका ठिकाणाहून ना आवाज येतोय. तर एक बिल्डिंग आहे जिचं काम झालेलं आहे, पण तिचे फ्लॅट अजून सेल नाही झालेत. तर आम्हाला असं वाटतं की त्याची जी एक वॉशरूमची विंडो आहे सेकंड फ्लोअरवरची, तर त्याच्या आतमधून आवाज येतोय. तर आम्हाला असं वाटतंय की ती कदाचित त्याच्यामध्ये अडकली आहे आणि म्हणून ती 3 दिवस घरी नाही आली. कदाचित पाऊस वगैरे असेल म्हणून तिला एखादी जागा सिक्युअर वाटली असेल आणि म्हणून ती त्याच्यामध्ये गेली. तर आता आम्ही तिथेच चाललो. आम्ही मगासपासून बघितलं, तेव्हा मी फोन आणला नव्हता सोबत, कारण की आम्ही जस्ट एक खारू आम्हाला दिसली म्हणून ती बघायला आले. हां, मी आहे. अगं तिथे ना कदाचित ती अडकली आहे आतमध्ये. हो, सेकंड फ्लोर आहे ना, तिथून आवाज येतोय, कारण की आम्ही तिचा आवाज ऐकू शकतो. तू ऐकलंस तर तुला कळेल. म्हणजे आम्हाला पण आधी माहित नव्हतं की खारूचा असा आवाज असतो म्हणून. सेकंड फ्लोअरला ते बघ तिथे. हां, हे बघा गाईज, इथे जी वॉशरूमची विंडो दिसते ना, तिथून आवाज येतोय. सो ही तर बंद आहे, पण हां, आला तुला आवाज? असं नीट ऐक. असं पक्षासारखा आवाज येतो बघ. हे लोक पोचले. 100% तीच आहे. ती जाताना गेली. आला काय आवाज? आला असं आवाज एकदम. आला? तुला कसलाच आवाज नाही येते? थांब, नीट. आता ऐक. खूप स्लाइटली एकदम छोटासा आवाज आहे. हा, असं एकदम चिची असं तो आहे. 100% तिचाच आवाज आहे. जरी ती आपली खारू नसेल तरी कोणाची तरी खारू आहेच. तर हो, पण आता काय करायचं, कारण की ना कोणाची बिल्डिंग आहे, आमच्याकडे त्यांचे नंबर पण नाही आहेत आणि काहीच नाही आहे. तुम्हाला थोडासा आवाज येऊ शकतो इथे. सेकंड. अगं सगळे लॉक आहेत आतमध्ये. वॉशरूम आहेत ते. नाही ना, वॉशरूम. सो बघूया आता काय करता येईल. कोण आहे आत्या? हे बघा सांभाळून. हे ना सगळे झाड वगैरे पडले होते. माझं तर लक्षच नव्हतं. हां, हे सगळे झाडं वगैरे पडले होते आणि ते खूप पाणी भरलं होतं. सो मला असं वाटतं ती घाबरून गेली असेल आतमध्ये. खूप छोटा आवाज येतो. फोन तेवढं कॅप्चर करेल की नाही मला माहीत नाही आहे. काय झालं? काय करायचं मग आता? काय आयडिया आहे माझ्याकडे. काय? सांग. तो वरच्या वॉशरूमला आहे, तो बघायला. इकडे या गॅलरीतून जर त्या तिथे गेले तर तसं नाही आहे, पण ज्यांची नाही आहे त्यांची परमिशन तर घ्यावी लागेल ना आपल्याला. पण हो, पण तरी पण कोण आहेत मामा? मामा, विजय मामा आहे का? बघ ना, विचार ना त्यांना काय करता येईल. मामा 2-3 दिवस. बिल्डिंगच्या इथे एक नंबर आहे कोणाचं आहे, तर आम्ही आता त्यांना फोन लावतोय. बघू काय म्हणतात ते चावीसाठी. संदेश साळुंके. आम्ही असं विचार करतोय चावीवाला बोलवून उघडून घ्यायचं, पण समोरून परमिशन तर काढायला लागेल. हां, त्यांनी दिली तर बेस्टच आहे. मग आपण बाकीचे पण ओपन करून बघू शकतो, म्हणजे की एक्झॅक्टली तिथूनच येतोय की दुसऱ्या वॉशरूममधून येतोय. मगाशी लागला होता का? नव्हताच लागला. परत लाव ना. समोर ज्यांना फोन लावला ना त्यांचा फोन म्हणजे लागलाच नाही. आणि आता मयू गेलाय चावीवाल्याला आणायला, पण त्यांना यायला पण अर्धा पाऊण तास लागेल. तर आधी आम्ही आता घरी जातो, थोडा वेळ थांबतो, कारण की आता आम्ही काहीच नाही करू शकत. आणि वरती सगळेच्या सगळे रूम लॉक आहेत आणि डायरेक्टली आम्ही हे नाही करू शकत. सो थोडा वेळ आम्ही कॉल पण करून बघू. तेवढ्या वेळात जर त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट झाला आणि त्यांना सांगू की असं असं झालेलं आहे. आला कॉल? मग मयूचंच आहे. सो आम्ही आता जरा घरी जातो आणि थोड्या वेळाने येऊन बघूयात आपण. आता मला तर फुल टेन्शन यायला लागलं आहे तिचं. म्हणजे मला आधी असं वाटत होतं की खारू गेली आहे तर येईल, पाऊस होता आज येईल म्हणून आम्ही काल पाऊस थांबला, म्हणजे की आता
ऊन पडले त्याच्यामुळे ती येऊ शकते म्हणून आम्ही काल वाट बघितली तिची. 3रा दिवस होता कालचा, पण काल पण नाही आली ती. मग आज आम्हाला असं झालं की नाही आता तिला खूप शोधायचं. सो आम्ही ते आवाज फॉलो करत करत इथपर्यंत येऊन पोचलो. सो आता होपफुली बघूया. दादा पण आलेत चावीसाठी आणि आता बघूयात आपण काय होतं भेटते आता. हां आता तो आहे की तो असेल. हां हो का. हो आपल्या खारूला रेस्क्यू करायला सगळे आलेत. पण खारूच असली पाहिजे तिथे म्हणजे झालं. आवाज येत होता पण ते आता बघूयात. आता हाच वाटतोय आम्हाला. आम्ही त्यांना फोन ट्राय केले पण त्यांचा फोन पण नाही लागत आहे. तर म्हटलं ठीक आहे आता ती कधीपासून अडकली असेल काय माहिती. खोललंय बघूया आपण आता आतमध्ये जाऊन. अरे इथून तर ओपन होतं. अच्छा हां त्याची वाटतं त्याची विंडो वाटतं. मी तुला तेच बोलली. ही विंडो नाही आहे का. कोणती आहे ही विंडो नाही आहे ना. नाही रे ती बाजूची असेल का मग. कदाचित ही नाही पण ते बंद होते ना ते. ही वाली चावी तिथे नाही लागणार. मग तो पण ती पण करा ना. चावी बनलीच नाही. नाही 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 तिकडे नाही आहे. नाही उधर नाही आहे. अगं कसं पण मी वेगळंच लॉजिक लावलंय. शक्यच नाही म्हणून तर मी बोलत होतो ना तुम्हाला इकडचं नाहीच आहे म्हणून. ते तो कोणती विंडो आहे मग ती. हारू तीच ही विंडो होती ती. हारू हारू त्या फ्लॅटची. हां मग तिथे गेलो होतो ना आपण अस्मी. हारू आता हारू आवाज पण नाही येत. हारू हारू नाही का. नाही रे कसं पॉसिबल आहे. गाईज खारू नाही इथे पण नाही भेटली. आम्ही 3 रूम खोलले पण आम्हाला कुठेच नाही भेटली. आता काय करायचं. आता आम्हाला अजून टेन्शन व्हायला लागलंय. मयो हाँ रिस्पॉन्स कर रही थी तो हमें लगा कि आम्ही आवाज देत होतो ना तिला तिकडून. ती रिप्लाय करत होती आम्हाला. आता इकडे नाहीये आणि कुठून आवाज येत होता मग ते आम्हाला आता कळतच नाहीये नक्की. त्यांचा विंडो ओपन होता ना तर असं वाटलं की तिकडे बाथरूमच्या विंडो मधून गेली की काय आणि अडकली असेल. अरे बापरे चला आता बघूया. आता थोडं झाडांवरती शोधतो. काय सुचतच नाही आता काय करायचं ते. चलो गाईज जेवढं शक्य होतं ना आम्ही सगळं शोधलंय पण आता खारू नाही भेटली. सो 3 ब्लॉक ओपन केले. 3 ब्लॉक ओपन केले पण आवाज येत होता. पण आवाज येत होता 100%. आता फोनमध्ये आवाज गेलाय की नाही मला माहित नाही पण येत होता आवाज. आणि आता ठीक आहे. त्यामुळे मग चावीवाल्याला बोलवलं ओपन केलं सगळं. तो पण बोलतो असायला पाहिजे होती मग तुम्हाला आवाज आलेला. ठीक आहे आता काय करू नाही शकत. आता फक्त आपण ती घरी यायची वाट बघू शकतो. बघूयात आता ती येते का घरी. काय होतं ते.
सो जर ती घरी आली तर मी नक्कीच व्हिडिओ बनवेन आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल. आता आम्हाला पण खूप जास्त टेन्शन यायला लागलं की खारू आता 2 दिवस आम्ही जरा रिलॅक्स होतो की ठीक आहे येईल पाऊस होता. काल पण आम्हाला असं वाटलं की ठीक आहे काल नाही आली आज येईल. आणि जेव्हा आम्हाला आज आवाज आला ना तेव्हा मला असं जरा हे वाटलं की ओके सापडली, आता फक्त डोअर ओपन करायचं आहे आणि तिला घेऊन घरी जायचं आहे. बट नाही ठीक आहे बघूयात आता काय होतं. सो भेटूयात आता नेक्स्ट व्लॉगमध्ये.